स्थळ होतं पुण्यातील दिव्यांग मंत्रालयाचं आयुक्त कार्यालय। विविध मागण्यांसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव आले होते। कोणाला हात नव्हता तर कोणाला पाय नव्हता, मात्र त्यांचं म्हणणं ऐकून न घेताच आयुक्त त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले होते। कोणाचीही भेट न घेता आयुक्त पायी चालत गाडीकडे निघाले होते। गाडीत बसून निघणार इतक्यात त्यांच्या गाडीच्या आडवी एक व्यक्ती उभा राहिली। तू यांना का भेटत नाहीस असा सवाल या व्यक्तीनं केला। तुम्हाला भेटण्यासाठी हे दिव्यांग लांबून आलेत असे सांगत आयुक्तांना गाडीतून खाली उतरण्यास त्या व्यक्तीनं भाग पाडलं। खाली नाही उतरल्यास गाडीची हवा सोडण्याचा दमच त्या व्यक्तीनं भरला। त्यानंतर आयुक्त गाडीखाली उतरले आणि दिव्यांगांचे म्हणणे ऐकून घेतले। जवळपास 1 तास ते त्या ठिकाणी थांबले, सर्वांची भेट घेतली आणि बोलले। आयुक्तांची गाडी अडवण्याचं धाडस करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नव्हती तर गेल्या कित्येक वर्षांपासून अपंगांच्या प्रश्नांवर प्रश्न पेटवणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि काल शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणारे बच्चू कडू होते। सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे बच्चू कडू नेहमीच चर्चेत असतात, मात्र काल त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। सर्वसामान्यांचा नेता म्हणून घेणाऱ्या नेत्यालाच राजकीय पदाचा मोह आवरता आला नाही तर कुणी म्हणालं की शेतकरी, अपंग, गोरगरीब जनतेची बच्चू कडूंनी सर्रासपणे फसवणूक केली आहे। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे, पण राजकारणात येण्याआधी बच्चू कडूंनी सर्वसामान्यांसाठी असं केलं तरी काय होतं तेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील एका शेतकरी कुटुंबात 5 जुलै 1970 ला जन्मलेल्या बच्चू कडूंच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती। लहानपणी वीज नसलेली रात्र, उन्हात चालत शाळेचा प्रवास आणि पोटात अन्न नसलं तरी मनात चळवळ असलेली ती उर्मी, हेच त्यांच्या आयुष्याचं बीज होतं। बच्चू भाऊंचे आजोबा म्हशी खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे, त्यांच्या दुधाचाही व्यवसाय होता। त्यामुळं समाजसेवेचं बाळकडू त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबाकडून मिळालं होतं। राजकारणापासून हे कुटुंब कोसो दूर होतं, पण एका घटनेपासून बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। बच्चू कडूंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की 1990-91 मध्ये कबड्डी खेळताना मित्राला रक्ताची उलटी झाली, त्याला मुंबईला दवाखान्यात न्यावं लागलं। तिथं मी पहिल्यांदा रक्तदान केलं, माझ्या मित्राचा जीव वाचला। त्यानंतर मग आजारी पडल्यावर मदतीसाठी अनेक जण माझ्याकडे यायला लागले। बिमार पडला तर बच्चू कडू असं समीकरणच त्यावेळेस तयार झालं होतं। बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक, त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचा प्रभाव होता। त्यामुळं मग त्यांच्या सार्वजनिक राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून झाली होती। ते शिवसेनेचे चांदूर बाजार समितीचे सभापती झाले। सभापती असताना त्यांनी शौचालय घोटाळा उघडकीस आणला आणि तो प्रचंड गाजला। पुढे अपंगांना सायकल वाटप करण्यासाठी निधी न दिल्यामुळे त्यांचा शिवसेना नेत्यांशी वाद झाला आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले। त्याच दरम्यान निवडणूक लागली, विधानसभा लढायची ठरवलं, पण अर्ज भरायला सुद्धा पैसे नव्हते। त्यावेळी माध्यमांनी ही बातमी कव्हर केली। एक उमेदवार असाही ज्याच्याकडे अर्ज भरायला पैसे नाहीत। मग काय, काही लोक पुढे आले, त्यांनी वर्गणी काढून बच्चू कडूंना अर्ज भरण्यासाठी पैसे दिले। मात्र 1999 साली विधानसभा निवडणुकीत काही मतांनी कडूंचा पराभव झाला। लोकसभा निवडणुकीतही ते थोडक्यात पराभूत झाले। त्यानंतर 5 वर्ष अनेक सामाजिक उपक्रम राबवले, आंदोलनं केली। त्या जोरावरच 2004 च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू प्रचंड मतांनी विजयी झाले। परंतु आपली संघटना राजकारणासाठी नसून समाजकारणासाठी आहे असा आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्यावेळेस दिला। आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली। कडू यांनी त्या काळी आपल्या आवाजानं विधानसभा गाजवून सोडलेली। बच्चू कडू यांनी नागपूरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पाण्यावरच्या टाकीवर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन आजही अनेकांच्या लक्षात आहे। खूप जुना किस्सा आहे। बच्चू कडू यांना एकदा आर पाटील म्हणाले होते की राष्ट्रवादीत या, तुम्हाला मंत्री करतो आणि माझ्या पक्षाकडून तिकीट देतो, नाहीतर आमच्या पक्षाच्या पाठिंब्याने उभा राहा। त्यानंतरही ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले। बच्चू कडू यांना राजकीय पक्षाचा गुलाम व्हायचं नव्हतं। एक वेळ मी जनतेचा गुलाम राहीन, पण पक्षाचा गुलाम राहणं रक्तात नसल्याचं ते त्यावेळी म्हणाले होते। 2004 पासून सलग 4 वेळा 2004, 2009, 2014 आणि 2019
अचलपूर मतदारसंघातून ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळालं. जलसंपदा, मत्स्य व्यवसाय आणि अपंग कल्याण या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. पण मंत्री झाल्यानंतरही त्यांनी गाडीतून उतरून थेट लोकांच्या दारात जाणं काही सोडलं नव्हतं. बच्चू कडूंनी आजवर वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं केली आहेत. आंदोलनाच्या स्टाईलसाठीच ते ओळखले जातात. सरकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन, अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये साप सोडून केलेलं आंदोलन, सीएम ते पीएमच्या घरापर्यंत काढलेली आसूड यात्रा, कापसाची बिले द्यायला राज्य सरकार उशीर करत असल्यानं केलेलं सामूहिक मुंडन आंदोलन, दारू बंद व्हावी म्हणून दारूच्या दुकानांसमोर दूध वाटप आंदोलन, छप्पर बंद आंदोलन, मंत्र्यांच्या वाहनांवर काळ्या रंगाचे पट्टे मारण्याचे आंदोलन, अचलपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन, संडास योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या पंचायत राज समितीला सडलेलं संडासचे भांडे देण्याचे आंदोलन किंवा शाळकरी जीवनातील सुतळी बॉम्ब आंदोलन असेल, मंत्र्यांच्या घरी जाऊन त्याचे कान पकडून चावम्याव केलेलं आंदोलन, राज्यातील मंत्र्यांचे मुखवटे लावून केलेलं आंदोलन, अशी कित्येक आंदोलनं आहेत जी महाराष्ट्राला आजही लक्षात आहेत. अजून एका गोष्टीमुळे बच्चू कडू हे नाव नेहमी चर्चेत असतं, ते म्हणजे मुजोर अधिकाऱ्यांशी भिडल्यामुळं. सरकारी अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीमुळे बच्चू कडू यांना अटक सुद्धा झाली होती. बच्चू भाऊंच्या या स्टाईलमुळे अधिकारी वर्गात एक धाक निर्माण झालेला. अपंग गरीब शेतकऱ्यांचा ते आवाज बनले. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला बच्चू कडूंनी वेठीस धरलं. अनेक आंदोलनं सुद्धा केली. रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या गाड्या विकून त्यातून रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्यांच्या प्रहार संघटनेच्या रुग्णसेवा समितीच्या दरमहा विदर्भातून रुग्णांना मुंबईला उपचारासाठी नेण्याचं काम केलं जातं. बच्चू कडू यांची ओळख आज विदर्भातल्या सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे एक प्रखर लोकनेते म्हणून आहे. त्यांनी राजकीय चौकटीबाहेर जाऊन काम केलं, त्यामुळं त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली झाली. महाराष्ट्रातील राजकारणात लोकांच्या कामासाठी थेट रस्त्यावर उतरणारा, झपाटलेला आणि लोकाभिमुख नेता असलेल्या बच्चू कडूंनी आता शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. प्रहारच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत. विरोधकांनी पक्ष प्रवेशाचा मुद्दा चांगलाच उचलून धरलाय. या आरोपांवर येत्या काळात आपल्या कामातून बच्चू कडू कसं उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं असेल.